नमस्कार मित्रांनो. बरेच वेळा असं क्वेश्चनिंग होतं की सर हायर पी रेशो असणारे स्टॉक्स आपण घेऊ शकतो का? म्हणजे हायर ओव्हर व्हॅल्यूड स्टॉक्स आपण घेऊ शकतो का ज्यांचे पी रेशो थोडे कंपॅरेटिव्हली जास्त आहेत? तर स्टँड अलोन बिहाफवरती जर आपण बघितलं तर हे स्टॉक्स घेणं थोडं रिस्की राहू शकतं. पण जर त्या स्टॉक्समध्ये प्रॉफिटची ग्रोथ जर जास्त असेल प्राइस अर्निंग रेशोपेक्षा, म्हणजेच काय तर 3 इयरचं कंपाऊंडिंग प्रॉफिट ग्रोथ हा जर प्राइस अर्निंग रेशोपेक्षा जर जास्त असेल तर असा स्टॉक्स घेणं व्हॅल्यूड राहू शकतो, जरी त्या स्टॉकचं व्हॅल्युएशन थोडं हायर साईडला असेल. तर याच्यासाठीचा एक रेशो राहतो पेग रेशो. तर पेग रेशो काय सांगतो आपल्याला की पेग रेशो इज इक्वल टू पी डिवायडेड बाय प्राइस टू अर्निंग रेशो डिवायडेड बाय तुमचा 3 इयर्सचा कंपाऊंडिंग प्रॉफिट ग्रोथ. आता ह्या एक्झाम्पलमध्ये जसं आपण बघितलेलं होतं की प्राइस टू अर्निंग रेशो जर 50 असेल पण त्याच स्टॉकचा 3 इयर्सचा कंपाऊंडिंग प्रॉफिट ग्रोथ जर 70 जर असेल तर आन्सर येताना 1च्या बिलो येणार आहे, म्हणजे 1 पेक्षा कमी येणार आहे. तर बॉटम लाईन पेग रेशो बघत असताना हीच असते की जर पेग रेशो 1 पेक्षा जर कमी असेल तर तो स्टॉक घेणं व्हॅल्यूड राहू शकतं, जरी त्या स्टॉकचा प्राइस टू अर्निंग रेशो कंपॅरेटिव्हली थोडा जास्त असू शकेल. तर स्टँड अलोन बिहाफवरती फक्त पी रेशो बघण्यापेक्षा प्राइस टू अर्निंग डिवायडेड बाय ग्रोथ रेशो म्हणजेच पेग रेशो बघणं जास्त फायदेशीर जनरली राहू शकतं. थँक्यू.